नमस्कार मंडळी, हे बघा बाळूमामा मंदिर, श्री संत बाळूमामा मंदिर पलूस येथे स्थायिक 1 किलोमीटर अंतरावरती 1.5 किलोमीटर अंतरावरती असणारे छोटंसं मंदिर आहे. आणि इथे बघा छोटंसं मंदिर छान असं सजवलेलं. महाप्रसादाची ही बसण्याची जागा आहे. महाप्रसादाची भांडी ठेवलेली आहेत, कढई ठेवलेले आहेत. हे बघा टोप वगैरे दिसतात का तुम्हाला? टोप आता धुवायला नेलेले आहेत तर बघू शकता. आणि ड्रम आहेत ते वाजवण्यासाठी, ढोल तशी. तुळशी बघा मोठी, ढोल आणि कढई बघा, कढई झाकून ठेवलेली आहे. ढोल आहेत. पालखी काही दिसत नाही इथे, पालखी कुठे ठेवली असेल बाजूला. नारळ घेण्यासाठी दुकान आहे बघा. भाविकांनी दान केलेली फरशी वगैरे पत्रे वगैरे दान केलेले, म्हणजे लावण्यासाठी, शेड बनवण्यासाठी दिलेले आहेत. बघू शकता बघा. आणि नागाची वारूळ आणि उंबराचे झाड पण आहे बाजूला. तर असं मन प्रसन्न वाटतं की अशा ठिकाणी यावे. ते हे बघा मंदिराच्या भोवती भाविक किती येतात, भरपूर येतात. आणि आज अमावस्या होती, मला याला जरा लेट झाल्यामुळे मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकलो नाही. हे बघा भाविक बसण्यासाठी त्याची छान अशी जागा पण आहे, मोकळी मैदान आहे. आणि 200 ते 300 माणसं अमावस्येच्या टायमाला येतात जेवण करण्यासाठी, म्हणजेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. भरपूर लोक नारळ, साखर वगैरे घेऊन येतात. काही लाडू वगैरे देतात, काही जण पेढे वगैरे देतात, काही जण उपासाचं सामान देतात, काही देतात. तर बाळूमामाची फोटो पण आहे बघा तिथे. हे बघा कुंड्या वगैरे सगळे कोणी दिलेले आहेत. हे बघा अगरबत्ती लावण्यासाठी, नारळ फोडण्यासाठी जागा पण आहे. फरशी बघा ही खाली लावलेली आहेत ना, फरशी नाही तर लाद्या आहेत, त्या लाद्या मोठ्या. आणि पत्रे बघा सुंदर असे लावलेले आहेत. पत्रे 1 नंबर पत्रे लावलेले आहेत. बाळूमामाची मूर्ती किती सजवलेली आहे बघा. एक सुंदर असं मंदिर सजवलेले आहे. आता आम्ही दाखवतो पलूसला जाण्याचा रोड दाखवतो तुम्हाला. पलूस आणि कॉलनी मार्गेला जाणारा रोड. इथं काहीच घरे नव्हती पहिल्यांदा, थोडीफार आता घरे बांधायला लागली. तिकडे बिल्डिंग बनले आणि ही झाडी. आणि ही पलूसला जाणारा रोड, टाकी आहे पाण्याची बघा. आणि ह्या बाजूला आजूबाजूला हिरवीगार झाडे आहे. उन्हाळ्यात ह्या ठिकाणी प्रसाद असतो. या गाडीच्या समोर प्रसाद असतो, महाप्रसाद मोठा असतो, यात्रा असते. आणि या बाजूला पण यात्रा असते पुढच्या बाजूला. बघा मंदिर आणि मूर्ती किती भारी नाव दिलेलं आहे. ते बघा टाकी हात धुण्यासाठी. आणि माणसं गाडीहून येतात, गाडी येता लावतात आणि महाप्रसादाला जातात.